सर्वांना जय भारत, लाल सलाम. आज नियोजित वेळेप्रमाणे आणि अतिशय संवेदनशील असा विषय घेऊन आपण आज फेसबुक लाईव्ह थेट जनतेशी संवाद या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थाने भारतातील शहरी नक्षलवादी कोण, मनुवादी, धर्मांध, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी की मुस्लिम, असा विषय अतिशय संवेदनशील विषय घेऊन आज मी आपल्याशी हितगुज करणार आहे. मी सर्वप्रथम या विषयाच्या अनुषंगाने मांडणी करत असताना अगदी सुरुवातीला मी स्पष्ट करू इच्छितो की मी एक भारतीय नागरिक असून भारत देशावरती, या भारताच्या संविधानावरती माझी प्रचंड निष्ठा आहे आणि या देशातील कोणत्याही शस्त्रधारी चळवळीशी माझा तीळ मात्र संबंध नाही किंवा एक बुद्धिवादी, अभ्यासक आणि संशोधक म्हणून मी नक्षलवादी, दहशतवादी, आतंकवादी, शस्त्र बाळगणाऱ्या, शस्त्र चालवणाऱ्या कोणत्याही संघटनेचा सदस्य नसून अशा संघटनेची भूमिकासुद्धा मांडणारा बुद्धिवादी नाही. म्हणून मी संविधानप्रेमी, संविधानावर विश्वास असणारा, भारतातील कायदे, नेम या सर्व गोष्टीवरती माझा प्रचंड विश्वास आहे आणि मी पूर्ण लोकशाहीवादी आहे. ज्या भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडमध्ये मी काम करतो, ज्या पक्षाचा मी राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहे, त्या पक्षाचं संविधानसुद्धा भारतीय राज्यघटनेप्रमाणेच आहे आणि म्हणून आम्ही पूर्ण लोकशाहीवादी आहोत, हे सर्वप्रथम मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो. मग हा विषय निवडण्याचं कारण काय आहे हे समजून घेण्यापूर्वी या विषयाच्या अनुषंगाने तत्कालीन घटना याला जबाबदार आहे. ती म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये जी अमानवीय आणि घडून आणलेली, दुर्दैवी मी म्हणणार नाही, जाणीवपूर्वकरित्या एका मनुवादी शस्त्रधारी गटाने विकास दुबे आणि त्यांच्या साथीदाराने पोलिसांची अमानवीयरित्या हत्या घडवून आणली आणि त्यामुळे ही जी मनुवादी गँग आहे, मनुवादी शस्त्रधारी चळवळ आहे, संघटित गुन्हेगारी करणारी जी काही यंत्रणा आहे, ती तुमच्या आमच्यासमोर आली, आम्हाला माहिती झाली. विकास दुबे आणि त्याचे साथीदार म्हणजे बघता बघता 1-2 दिवसामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या की पोलिसांचं हत्याकांड झाल्यानंतर लगेचच विकास दुबे हा एका धार्मिक स्थळी येतो आणि धार्मिक स्थळी येऊन देवदर्शन करण्याचा तो बहाणा बनवतो. 250 रुपयाची पावती फाडतो आणि देवदर्शन करून लगेचच स्वतःला अटक करून घेतो. कारण त्या ठिकाणी आतंकवादी विकास दुबे यांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी कोणत्याही प्रकारची यंत्रणा राबवलेली नव्हती.
त्या मंदिरातील जे सुरक्षा रक्षक आहेत यांनीच सदरील इसम हा विकास दुबे आहे आणि तो दहशतवादी आहे, आतंकवादी आहे, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये चर्चा झाली. आणि लगेचच तेथील महिला सुरक्षा रक्षक म्हणजे पहा, ही सुद्धा अतिशय विचित्र आणि विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणजे पोलीस जेव्हा विकास दुबे आणि त्यांच्या गँगवरती कारवाई करण्यासाठी जातात तर त्यावेळी भली मोठी शस्त्र घेऊन विकास दुबे आणि त्यांच्या साथीदारांनी उत्तर प्रदेश पोलिसावरती हल्ला केला. 8 पोलीस त्यांच्यामध्ये शहीद झाले. म्हणजे एवढा खतरनाक असणारा दहशतवादी, आतंकवादी सहजपणे मंदिरातील जे काही ट्रस्टी आहेत, सुरक्षा रक्षक आहेत, यांच्याकडून यांच्या ताब्यामध्ये येतो. त्यांच्याकडे फार काही मोठी शस्त्रे नव्हती, अत्याधुनिक स्वरूपाची शस्त्रे नव्हती. आणि तेथून अटक झाल्यानंतर जेव्हा त्याला पोलीस संरक्षणात सह एक दिवस विचारपूस करून त्या दिवशी रात्रीला जेव्हा घेऊन आलं जातं, न्यायालयामध्ये हजर करत असताना मग अचानक ती गाडी पलटी खाते. म्हणजे एवढा कुख्यात मनुवादी, दहशतवादी त्याला घेऊन येत असताना त्या ठिकाणी पोलिसांच्या ताफ्यासह, शस्त्रधारी पोलिसांच्या ताफ्यासह ज्या गाडीमध्ये विकास दुबे बसलेला आहे, नेमकं तीच गाडी पलटते आणि हातकडी लावून आणलेला विकास दुबे हा लगेचच ती हातकडी तोडून म्हणा किंवा हातकडी सोबत घेऊन अंधाऱ्या रात्रीमध्ये पळ काढतो आणि पोलीस तात्काळ त्याचा एन्काउंटर करतो. या 2 दिवसामध्ये घडलेल्या सगळ्या नाट्यमय ज्या घटना आहेत, त्या घटना या देशामध्ये संशय निर्माण करणाऱ्या घटना आहेत. कारण विकास दुबेचे साथीदार जे त्याच्या गँगमध्ये काम करत होते, त्या जवळपास साथीदारांना न्यायालयात हजर न करता उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केलेला आहे. आता ही बाबसुद्धा आम्हाला विचारात घेण्यासारखी आहे. नेमकं असं का घडलं? कारण विकास दुबे यांचा इतिहास जर आम्ही जाणून घेतला तर विकास दुबे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्याचे पुरावे सुद्धा आपल्याकडे आहेत, ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे याचा अर्थ असा, विकास दुबे आणि त्यांच्या गँगला मी मनुवादी हा शब्द का वापरलेला आहे हे आपण समजून घेत असताना याला फार मोठा इतिहास आहे. अलीकडे भारतामध्ये एक शब्द सातत्याने वापरण्यात येत आहे, जसं कोरेगाव भीमा प्रकरण घडलेलं होतं. या कोरेगाव भीमा प्रकरणापासून शहरी नक्षलवाद आणि शहरी दहशतवाद हा शब्द सातत्याने भारतामध्ये पुढे आलेला आहे. शहरी नक्षलवाद हा शब्द पुढे कोणी आणला आणि कसा आणला हे जाणून घेत असताना हा शहरी नक्षलवाद नेमका काय आहे हे सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने समजून घेण्याचा प्रयत्न करूया. या संकल्पना सगळ्या जटिल जरी असल्या तरी मी अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करेन. विकास दुबे गँग ही शस्त्रधारी गँग असताना सुद्धा
त्यांच्याकडे शस्त्रसाठा सापडलेला असताना सुद्धा भारतातील इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया यांनी मात्र त्यांना शहरी नक्षलवादी, शहरी दहशतवादी किंवा शहरी आतंकवादी असं म्हटलेलं नाही. हे तुम्ही तपासा. परंतु कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये ज्या लोकांना, ज्या बुद्धिवंतांना अटक करण्यात आलेलं होतं, त्या बुद्धिवंतामध्ये विशेषतः कॉम्रेड सुधीर ढवळे आहेत, गौतम नवलखा आहेत, वरवरा राव आहेत, सेना विल्सम आहेत, शोभा सेन आहेत, सुरेंद्र गडलिंग आहेत, महेश राऊत आहेत. आणि 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी डॉक्टर आनंद तेलतुंबडे यांना अटक झालेली आहे. पहा, 2 संदर्भ मी या ठिकाणी जुळवण्याचा प्रयत्न करतो. या सर्व जे काही विचारवंत आहेत, जे बुद्धिवादी आहेत, मानवतावादी आहेत, यांना मात्र भारतातील इलेक्ट्रॉनिक मीडियाने शहरी नक्षलवादी असं म्हटलेलं आहे. पहा, विचार करण्यासारखी बाब आहे. या विचारवंताकडे कोणत्याही प्रकारचा शस्त्रसाठा सापडलेला नाही. कुठल्याही दहशतवादी, नक्षलवादी संघटनेचं यांनी समर्थन उघडपणे केलेलं नाही आणि यांनी मान्यसुद्धा केलेलं नाही. तरीसुद्धा भारतातील जी काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि प्रिंट मीडिया आहे, या मीडियानं मात्र काय म्हटलेलं आहे? शहरी नक्षलवादी असं म्हटलेलं आहे. सरकारने सुद्धा तो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. परंतु विकास दुबे याला दहशतवादाचा, आतंकवादाचा इतिहास असताना सुद्धा 8 पोलिसांना अक्षरशः त्यांनी गोळ्या घालून मारलेला असताना सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीडियाने, प्रिंट मीडियाने, सरकारने आणि सरकारी पक्षाने मात्र त्याला शहरी नक्षलवादी, शहरी आतंकवादी किंवा शहरी दहशतवादी हा शब्द वापरलेला नाही. हे तुम्ही संशोधक आहात, तुम्ही अभ्यासक आहात, याची नोंद घ्या आणि तपासा नेमकं काय प्रकार आहे. आता मग आपण तपासूया की विकास दुबे सारख्या गँग भारतामध्ये कशा निर्माण झालेल्या आहेत. या गँगचा मनुवादाशी काय संबंध आहे आणि मनुवाद नेमका काय आहे अगदी थोडक्यात मी सांगतो आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाऊया. की मनुवाद असं म्हणतो की या देशामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा 4 वर्णव्यवस्था मनुवादाने तयार केलेल्या आहेत. ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहेत वर्णव्यवस्थेमध्ये, क्षत्रिय त्याच्या खालचे आहेत, ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय श्रेष्ठ नाही आहेत, वैश्य हे क्षत्रियापेक्षा कनिष्ठ आहेत, शूद्र हे सगळ्यात कनिष्ठ आहेत. मग शूद्रामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी हे सर्व मुस्लिम हे शूद्र कम्युनिटीमध्ये बिलॉंग करतात. मग मनुवादाने एक घटना तयार केली. या घटनेमध्ये या सर्व बारीक बारीक गोष्टीचा उल्लेख करत असताना मनुष्यामध्ये भेद केला आणि भेद करत असताना सर्वश्रेष्ठ ठिकाणी ब्राह्मणांना ठेवलं. म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ आहेत अशा प्रकारचं जे आहे मनुवादी राज्यघटना या ठिकाणी सांगते. मग या मनुवादाच्या बेसवर जे आहे भारतामध्ये एक संघटन निर्माण झालेलं आहे. त्या संघटनाचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली आहे 1925 रोजी. 27 सप्टेंबर 1925 रोजी भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. डॉक्टर केशव हेडगेवार आणि या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घटनेमध्येच असं म्हटलेलं आहे, हे संघटन अर्धसैनिक बल असेल, सेमी मिलिटरी.
म्हणजे भारतामध्ये कसं आहे, मिलिटरी आपल्या सीमारेषेवरती आहे, BSF आहे, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, CRPF आहे जे केंद्रीय राखीव दल आहे, आणि SRPF आहे जे राज्य पातळीवर काम करतं. म्हणजे हे काय आहे, मिलिटरी आहे, सेमी मिलिटरी आहे आणि पोलीस आहे. त्याच्याबरोबर 1925 पासून या भारतामध्ये सेमी मिलिटरी म्हणजे बंदूकधारी संघटना आहे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो, वाचा आणि अभ्यास करा, घटना काढा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची. मी वेगळं काही सांगत नाही, जे पुरावे माझ्याकडे आहेत त्या पुराव्याच्या आधारे तुम्हाला मी बोलतो. अर्धसैनिक बल आणि त्यांना तशा प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा देण्यात येतं. त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी सांगतो. पुढे जाऊया. 1925च्या नंतर जी सगळ्यात मोठी घटना देशामध्ये घडली ती घटना म्हणजे 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधी यांची हत्या झाली. 30 जानेवारी 1948ला. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्वातंत्र्यापूर्वी या देशातील दलित, आदिवासी, OBC आणि मुस्लिम, अल्पसंख्याक हा शब्द मुद्दाम वापरत नाही कारण अल्पसंख्याकमध्ये आज सगळीकडे बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन यांचा समावेश झालेला आहे. परंतु स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये फक्त मुस्लिम्स हा शब्द मुद्दाम वापरतो कारण मुस्लिमांना स्वतंत्र पाकिस्तान द्यायचं का हा प्रश्न त्यावेळी अतिशय महत्त्वाचा होता. आणि या प्रश्नावरून मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये काही रक्कम देणं आवश्यक होतं आणि त्या रकमेच्या अनुषंगाने मग 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या झाली. आता महात्मा गांधी यांची हत्या कोण केली? देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर तब्बल 1 वर्षाने गांधींची हत्या नथुराम विनायक गोडसे यांनी केली. तुम्हाला माहीत आहे सगळं, फक्त मी या घटना सांगतो, समजून घ्या नेमकं काय आहे. नथुराम विनायक गोडसे यांनी गांधींची हत्या केली आणि नथुराम विनायक गोडसे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सक्रिय कार्यकर्ता होता. पुरावे आहेत, तुम्ही तपासू शकता. मी जे काही बोलणार आहे आज ते सगळं काही पुराव्यानेशी तुमच्यासमोर बोलणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की मुस्लिमांच्या विकासाला, मुस्लिमांच्या एकंदरीत स्वातंत्र्याला विरोध करणारी जी काही भूमिका आहे ती सुरुवातीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती आणि आजपर्यंत सुद्धा ती आहे. आणि संघाने नेहमीच शस्त्रधारी भूमिका घेतलेली आहे. आणखी एक गोष्ट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुम्हाला मी सांगू इच्छितो. स्वातंत्र्य संघाला मान्य नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला या देशामध्ये मिळालेलं स्वातंत्र्य मान्य नाही. कारण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा जो ध्वज आहे तो तिरंगा ध्वज आहे. तो तिरंगा ध्वज आजसुद्धा संघाच्या मुख्यालयामध्ये नागपूर येथे, जेव्हा संघाच्या मुख्यालयामध्ये विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी संघ जेव्हा त्या ठिकाणी एक जत्था तयार करून अभिवादन करतं तर त्यावेळी भारताचा तिरंगा वापरत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या, संघप्रणित वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करणाऱ्या दलित, आदिवासी, OBC आणि अल्पसंख्याकांनो सावध व्हा. मी फक्त सावध व्हा म्हणेल. आता बाकी काय करायचं तुमचं तुम्ही ठरवा. म्हणजे संघ आजसुद्धा या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य मान्य करत नाही. आता त्यांची भूमिका काय असेल ते आपण पुढे टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत. म्हणून विजयादशमीच्या दिवशी संघ जे मिरवणूक काढते ते शस्त्रास्त्रासह मिरवणूक काढते. म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या बंदुकी, त्यांच्याकडे असलेल्या तलवारी आणि त्यांच्याकडे असलेलं जे काही शस्त्र आहे त्या शस्त्रासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वाजत गाजत मिरवणूक काढतो. मग आता हे कधी
रिसेंट देशामध्ये सुरू आहे अलीकडे. 25 पासून हे चालत आलेलं आहे आणि हे चालत आलेलं असताना सुद्धा धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये या भारतामध्ये जर शस्त्र घेऊन एखादं देशातलं मोठं संघटन, ज्या संघटनाची, आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भारताच्या राज्यघटनेनुसार आणि भारतातील कायद्यानुसार कुठेही नोंदणी झालेली नाही. कुठेही नोंदणी नाही, म्हणजे अनोंदणीकृत शस्त्रधारी संघटना आहे. पण त्याला मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि देशातले कोणतेही लोक नक्षलवादी म्हणत नाहीत, दहशतवादी म्हणत नाहीत किंवा आतंकवादी म्हणत नाहीत. याच्यापेक्षा सगळ्यात मोठी शोकांतिका या देशामध्ये दुसरी कोणती नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं. आता मग विकास दुबे गँगचा मुख्य जो काही इतिहास आहे, विकास दुबे गँग ज्या बेसवरती आधारित आहे, तो बेस दुसरा तिसरा काही नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या जनसंघटना आहेत. हे मी पुराव्यानिशी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. त्याच्यानंतर मात्र देशामध्ये ज्या ज्या घटना घडलेल्या आहेत पहा, केवळ विकास दुबे गँग, नथुराम गोडसे इथंपर्यंतच ते मर्यादित राहिलेलं आहे का, हे आपण तपासूया. आणि हे तपासत असताना मी काही गोष्टींचा या ठिकाणी उल्लेख करेल. जेव्हा मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण झालेलं होतं तर त्याच्यामध्ये अनेक अमानुष लोकांची या ठिकाणी हत्या घडून आणण्यात आली, अनेक लोक जखमी झाले. पण त्याच्यामध्ये कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंग आता भाजपच्या खासदार आहेत, पण लक्षात घ्या, मी वेगळं काही सांगत नाही. जे घडलेलं आहे, जे पुरावे आहेत तेच पुरावे मी तुमच्यासमोर काय असत्य आहेत. म्हणजे 2008 मध्ये साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनसंघटनेशी निगडीत होते आणि त्यांनी हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण घडून आणलं होतं. त्यांच्यावर आरोप 15ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या झाली आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येचे मारेकरी होते समीर गायकवाड. समीर गायकवाड हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जी सनातन संस्था आहे, त्यांच्या जनसंघटना आहेत, सनातन संस्था आहे, त्या सनातन संस्थेशी संबंधित असलेला सक्रिय सदस्य आहे. हे सुद्धा न्यायालयानंच त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. मी वेगळं तुम्हाला या ठिकाणी काही सांगणार नाही. आणि त्यांचे वकीलसुद्धा समीर पटवर्धन हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनसंघटनेशी संबंधित असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. हे सुद्धा तुम्ही तपासलं पाहिजे. त्यानंतर 20 ऑगस्ट 2013 रोजी आणखी एका पुरोगामी विचारवंताची हत्या या देशामध्ये झाली. ते आमचे महाराष्ट्रातील विचारवंत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते प्रमुख होते. त्यांची हत्या ही सुद्धा शरद कळसकर, नावं पहा, नावं तपासा, कुठल्या जातीशी संबंधित आहेत, कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत. शरद कळसकर आणि सचिन अंदुरे हे दोघं मुख्य आरोपी आहेत आणि त्याचे जे काही साथीदार आहेत ते साथीदार यांनी मिळून नरेंद्र दाभोळकर यांची हत्या 2013 मध्ये घडून आलेली आहे. ही सुद्धा मनुवादीच गँग आहे, लक्षात घ्या. म्हणजे कॉम्रेड गोविंद पानसरे यांची हत्या करणारी गँग, त्यानंतर दाभोळकर यांची हत्या करणारी गँग आणि दुसरीकडे मात्र डॉक्टर कलबुर्गी, कर्नाटकामधील सुप्रसिद्ध पुरोगामी विचारवंत डॉक्टर कलबुर्गी यांची हत्यासुद्धा 30 ऑगस्ट 2015 रोजी झाली. 30 ऑगस्ट 2015 रोजी झाली. त्याचे मुख्य सूत्रधार आरोपी कोण आहेत? अमोल काळे, शरद कळसकर. पहा, इथे सुद्धा अमोल काळे आणि शरद कळसकर
हे सुद्धा मारेकरी कलबुर्गी आणि नरेंद्र दाभोळकर या दोन्हीही हत्येमध्ये हे मुख्य सूत्रधार आहेत आणि हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदुत्ववादी संघटनांशी त्यांचे धागेदोरे सक्रिय सदस्य आहेत आणि हे शस्त्रधारी आहेत, लक्षात घ्या. परंतु आजपर्यंत प्रिंट मीडियाने आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने आणि या देशातील जनतेने मात्र त्यांना शहरी नक्षलवादी, शहरी दहशतवादी, शहरी आतंकवादी म्हटलेलं नाही. आणखी एका पुरोगामी संपादकाची, विचारवंताची हत्या झाली. त्यांचं नाव आहे गौरी लंकेश. यांची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी झाली. गौरी लंकेशची हत्या 5 सप्टेंबर 2017 रोजी झाली बँगलोर येथे. आणि त्याचे सूत्रधारसुद्धा अमोल काळे आणि शरद कळसकर आहेत. आणि हे सगळे जे काही सूत्र आहेत मी सांगितलेले, ते सगळे सूत्र महाराष्ट्रातून हलत आहेत. ही एक फार मोठी चिंताजनक आणि तुम्हाला आम्हाला विचार करण्यासारखी बाब आहे. म्हणजेच जे काही नावं मी सांगितलेले आहेत, या सर्व विचारवंतांच्या ज्या हत्या घडून आलेल्या आहेत, त्या हत्यामध्ये गौरी लंकेश असतील, डॉक्टर कलबुर्गी असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे असतील आणि डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतील. या सर्व विचारवंतांच्या ज्या हत्या घडून आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये समीर गायकवाड, अमोल काळे, शरद कळसकर आणि या सर्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या जनसंघटनेशी जे लोक संबंधित आहेत, त्या लोकांचा याच्यामध्ये स्पष्टपणे हात असल्याचं आम्हाला दिसून येतं. मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितलेली होती, ती गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जेव्हा स्थापना झालेली होती, तर त्यावेळी असं म्हटलेलं होतं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे सेमी मिलिटरी आहे, ते शस्त्रधारी संघटना आहे. आता मला असा प्रश्न पडतो, हे शस्त्रधारी संघटन या भारतामध्ये, भारताने राज्यघटना स्वीकारलेली आहे, या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1925 पासून ते आज तागायत कुठल्याही प्रकारची नोंदणी नसलेलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे काही संघटना आहे आणि त्याच्या जे काही जनसंघटना आहेत, या जनसंघटनामध्ये शस्त्रधारी लोक आहेत आणि ते लोक दिवसाढवळ्या हत्या घडून आणतात. विकास दुबे गँग जी आहे, ती गँग केवळ 2020 मध्ये जन्माला आलेली नाही, हे सुद्धा आम्हाला तपासावं लागेल. म्हणजेच विकास दुबे गँगसुद्धा साधारणतः 30 वर्षापूर्वी, म्हणजेच जवळपास 90च्या दशकामध्ये विकास दुबे आणि त्यांच्या साथीदाराने उत्तर प्रदेशामध्ये एक शस्त्रधारी चळवळ सुरू केली. आता ही जे शस्त्रधारी चळवळ सुरू केलेली आहे, याच्या संदर्भात 30 वर्षामध्ये तुम्हाला हे लोक का सापडत नाहीत, हे लोक का नक्षलवादी वाटत नाहीत, हे लोक का दहशतवादी वाटत नाहीत आणि हे लोक का आतंकवादी वाटत नाहीत, हे खऱ्या अर्थाने आम्हा दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांनी खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. आज आमचे लोकसुद्धा आमचे म्हणत असताना मी भारतीय अगोदर स्पष्ट केलेलं आहे, परंतु दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक हे भारतीय जनता पार्टीच्या वळसेला जाऊन बसलेले आहेत. आज देशाचे राष्ट्रपतीसुद्धा एकीकडे दलित आहेत, परंतु दलित राष्ट्रपतींना, राष्ट्रपतीचा मी आदर करतो, परंतु भारताच्या महामहिम राष्ट्रपतीला भारतातील मंदिरामध्ये सुद्धा प्रवेश नाही, कारण ते दलित आहेत. आदिवासी, दलित, ओबीसी आणि अल्पसंख्याक यांना मात्र मुख्य प्रवाहाच्या बाहेर ठेवण्याचं काम या देशातील मनुवादी व्यवस्थेने केलेलं आहे, हे आम्हाला नाकारता येणार नाही. अलीकडची जी काही घटना आहे, कोरेगाव भीमा प्रकरण, कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये जे 2018 मध्ये घडलं, त्याच्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत हिंदुत्ववादी संघटनेचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित, त्यामध्ये आहेत मिलिंद एकबोटे आणि खुलेआम फिरणारे
संभाजी भिडे, जे स्वतःला धारकरी समजतात, पहा, ज्यांचं स्टेटमेंट आहे अवैज्ञानिक, अंधश्रद्धाळू, ते असं म्हणतात, माझ्या शेतातील आंबा खा, आंबा खाल्यानंतर तुम्हाला मुलगा होईल. आता पहा किती विचित्र स्टेटमेंट आहे, तपासून घ्या. किती अंधश्रद्धाळू, किती दैववादी विचार या देशामध्ये रुजवण्याचं काम या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे. अनेक जनसंघटना स्वयंसेवक संघाच्या आहेत आणि त्याच्यापैकीच विकास दुबे जे आहे ही एक अतिशय महत्त्वाची गँग आहे असं या ठिकाणी मला सांगायचं होतं. आता मुळात असा प्रश्न निर्माण होतो, हा सगळा इतिहास मी का सांगितला आणि नेमकं कुणाला बदनाम करत आहेत? या देशामध्ये बदनाम करण्याचं काम कोण करत आहे आणि कुणाला बदनाम केलं जात आहे याची दुसरी बाजू आपण समजून घेऊया. या देशामध्ये कम्युनिस्टांना बदनाम करण्याचं षडयंत्र हे पहिल्या क्रमांकावरती आहे. कारण एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कसं आहे, तांत्रिक अडचणीमुळे थोडासा व्यत्यय आला होता, दिलगिरी व्यक्त करतो. मी दुसरी बाजू या ठिकाणी सांगत होतो. बाजू अशी आहे की एकीकडे बदनाम करण्याचं काम कम्युनिस्ट, आंबेडकरवादी आणि मुस्लिम यांना अलीकडच्या कालखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुरू केलेलं आहे. ते कसं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या देशामध्ये 1000 वर्षापूर्वी जी काही मनुस्मृती आलेली आहे त्या मनुस्मृतीनुसार सर्वश्रेष्ठ हे ब्राह्मण आहेत असं म्हटलेलं होतं. त्याचवेळी 27 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. नेमकं त्याच वर्षी 26 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली आणि 26 डिसेंबर 1925 रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे जातीने ब्राह्मण परंतु विचाराने कम्युनिस्ट स्थापना कोणी केली? संघाची स्थापना सुद्धा ब्राह्मणांनीच केली, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सुद्धा ब्राह्मणांनीच केली आणि मग ते सुद्धा 1925 मध्येच. आणखी एक गोष्ट या देशामध्ये घडली ती म्हणजे 1936 मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि त्या स्वतंत्र मजूर पक्षाचं मुख्य सूत्र होतं या देशातील ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही नष्ट करणे. उद्दिष्ट काय होतं? या देशातील ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही नष्ट करणे हे स्वतंत्र मजदूर पक्षाची भूमिका होती. आणि 25 मध्येच भारतीय कम्युनिस्ट पार्टी जे आहे याची स्थापना सुद्धा एका ब्राह्मण व्यक्तीनेच कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनी केली. मग संघ आणि कम्युनिस्ट हे व्यवस्थितपणे पर्याय म्हणून चालत होते, एकमेकाचे विरोधक म्हणून चालत होते आणि त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही चळवळ होती, स्वतंत्र मजदूर पक्ष, त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बाबासाहेबांनी वेळोवेळी काळानुसार त्याच्या नावामध्ये बदल केलेला होता. म्हणजे या देशामध्ये 3 प्रकारच्या चळवळी चालू होत्या. एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वातंत्र्याचा स्वीकार सुद्धा झाला. कम्युनिस्टामधला एक गट ज्या गटाने भारतीय स्वातंत्र्य हे नकली स्वातंत्र्य आहे याला विरोध केला, त्याचा एक संदर्भ या ठिकाणी मी देतो. ते म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालेलं असताना 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व
तत्कालीन कम्युनिस्ट लीडर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी केलं होतं. आणि लाखोच्या संख्येने, साधारणतः त्यावेळी 10 लाख इतकी संख्या असेल त्या मोर्चामध्ये. आणि त्या मोर्चाला संबोधित करताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते, ये आज़ादी छूटी है, देश की जनता भूकी है. म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीला या देशाला मिळालेले जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य नकली स्वातंत्र्य आहे. परंतु या नकली स्वातंत्र्याला विरोध कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने लोकशाही मार्गाने मोर्चा काढून केलेला होता. त्यांनी तिथे कुठल्याही प्रकारचा शस्त्राचा वापर केलेला नव्हता. म्हणजे शस्त्रविरहित हे आंदोलन होतं. आणि त्या आंदोलनामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असे म्हणाले होते, या देशातील उद्योगांचं संपूर्ण राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, या देशातील संपत्तीचं समान वाटप झालं पाहिजे, या देशातील शेतीचं समान वाटप झालं पाहिजे, आणि या देशातील शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सेवा सुविधा या राष्ट्रीय मालकीच्या असल्या पाहिजेत आणि सर्वांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची होती. मग कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा एक गट, पण दुसरा गट मात्र याला विरोध केला बरं का. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 1925 रोजी जे काही स्थापना झाली ते कॉम्रेड श्रीपाद आमरट डांगे जातीने ब्राह्मण होते, परंतु त्यांनी इथं स्वातंत्र्य मान्य केलं. आणि कॉम्रेड डांगे आणि त्यांच्या गटाने मात्र भारताला स्वातंत्र्य मान्य आहे म्हणून त्यावेळी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या गटाने, म्हणजे याचा अर्थ कम्युनिस्टामध्ये सुद्धा दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांचा एक वेगळा गट निर्माण झाला, याची नोंदसुद्धा आम्हा अभ्यासकाला, आम्हा संशोधकाला घेणं गरजेचं आहे आणि ते घेतली पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर मग कम्युनिस्ट हे नक्षलवादी कसे झाले हे सुद्धा आम्हाला पाहावं लागतं. म्हणजे 1947 नंतर हे सगळं सुरळीत चाललं. 1967चा काळ अतिशय महत्त्वाचा आहे. या 1967च्या कालखंडामध्ये पश्चिम बंगालमध्ये नक्षलबाडी नावाचं एक गाव आहे. आणि या नक्षलबाडी गावामध्ये त्यावेळी तत्कालीन एक कम्युनिस्टांचे लीडर चारू मुजमदार आणि त्यांचे काही साथीदार यांनी जमिनीच्या समान वाटपाची भूमिका घेतली, जमिनीच्या फेरवाटपाची भूमिका घेतली. आणि जमिनीच्या फेरवाटपाची भूमिका या देशामध्ये होऊ शकत नाही, जमिनीचं विषम वाटप झालेलं आहे, अशा प्रकारची भूमिका चारू मुजमदार आणि कानू सन्याल या दोघांनी मिळून त्यावेळी एक बंड उभारलं कम्युनिस्टांचं. चारू मुजुमदार हे सुद्धा जातीने ब्राह्मण. पहा, मी तिन्ही गोष्टी सांगितल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे संस्थापक सुद्धा ब्राह्मण, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे 1925चे संस्थापक सुद्धा ब्राह्मण, आणि 1967मध्ये म्हणजे 70च्या दशकामध्ये ची एक वेगळी चळवळ, जिला नंतर शस्त्रधारी चळवळ म्हटलेलं आहे, म्हणजे भारतातील नक्षलवादी चळवळसुद्धा दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याक मुस्लिमांनी सुरू केलेले नाही, हे मी या ठिकाणी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो. चारू मुजुमदार यांनी सुरू केली आणि ती शस्त्रधारी चळवळ म्हणून या देशामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये काय झालं, त्या चळवळीला एक वेगळं रूप आलं, माओवादी संघटन. आता माओने चीनमध्ये क्रांती केलेली होती, चीनमध्ये माओने शस्त्रधारी क्रांती केली होती. चीनची परिस्थिती वेगळी आहे आणि भारताची परिस्थिती वेगळी आहे, पण सुरुवात मात्र दलितांनी, आदिवासींनी, ओबीसीने आणि मुस्लिमांनी या नक्षलवादाची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. मग जगामध्ये नक्षलवाद आहे का, याचं उत्तर जरी आम्ही शोधलं तर जगामध्ये नक्षलवाद नाही. म्हणजे नक्षलवाद या शब्दाचा प्रयोग सुद्धा
नक्षलबाडी या गावापासून आंदोलन सुरू झालं आणि चारू मुजुमदारांनी म्हणजे सनातन मनुवाद्याने सुरू केलेलं, मनुवाद्याने जो शब्द वापरलेला आहे त्यांनीच पुढाकार घेतलेला आहे आणि इथे मात्र कम्युनिस्टांना बदनाम करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे या देशामध्ये धर्म न मानणारी चळवळ, सनातनी हिंदू आणि सनातनी धर्मावरती हल्ला करणारी जी काही चळवळ आहे ती चळवळ म्हणजे कम्युनिस्ट चळवळ आहे. आणि या कम्युनिस्ट चळवळीला कसं बदनाम करता येईल या अनुषंगाने मात्र इथे नक्षलवादी हा शब्दप्रयोग झालेला आहे आणि शस्त्रधारी हा शब्दप्रयोग झालेला आहे. आणि दुसरीकडे कम्युनिस्टांना बदनाम केलेला आहे. आता मग हे सर्व कम्युनिस्ट हे नक्षलवादी नाहीत हे मी गोष्ट क्लिअर करतो. म्हणजे मुळात साम्यवाद, मार्क्सवाद हा शस्त्रधारी नसून तो डेमोक्रॅटिक अँगलने भारतामध्ये आलेला, लोकशाही मान्य करणारा कम्युनिझम या ठिकाणी या देशामध्ये आलेला आहे. परंतु इथे मात्र दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. दुसरीकडे मात्र अलीकडच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये एक सूर निर्माण झालेले आहे की महाराष्ट्रामध्ये आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना, युवकांना, युवतींना नक्षलवाद खेचून घेत आहे अशा प्रकारचा अलीकडे एक विचारमंथन सुरू झालं आणि त्यामध्ये काही अभ्यासकांनी, संशोधकांनी आपले मतं मांडलेले आहेत की आंबेडकरवादी तरुण हा नक्षलवादाकडे वळलेला आहे. हे अतिशय चुकीचं आहे मित्रांनो. हे तुम्ही सुरू केलेलं नाही, याच्या अगोदर ही संघाची चळवळ आहे ज्या इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आंबेडकरी तरुण हा नक्षलवादी चळवळीकडे वळलेला आहे का याचं जे डिबेट झालं त्या डिबेटचे अँकर त्यांच्या जाती जर तपासल्या किंवा डिबेटमध्ये सहभागी होऊन ज्या लोकांनी त्या ठिकाणी डिबेट घडून आणलेलं आहे, जे अभ्यासक आहेत त्यांना जरी तपासलं ते जातीने ब्राह्मण आहे. एकही दलित नाही, एकही आदिवासी नाही, एकही ओबीसी नाही आणि एकही मुस्लिम त्या ठिकाणी नाही. म्हणजे कम्युनिस्टांना सुद्धा नक्षलवादी घोषित करणे, त्यांना शस्त्रधारी घोषित करणे हे मनुस्मृतीने, मनुवाद्यानं निश्चित केलेले सर्वश्रेष्ठ जे काही ब्राह्मण आहेत त्यांनीच या ठिकाणी ठरवलेले आहे. मी कुठल्याही जातीवर आणि धर्मावर टीका करणे माझा उद्देश नाही, परंतु एक अभ्यासक, एक संशोधक म्हणून हे विश्लेषण करणे अतिशय काळाची गरज आहे. म्हणजे इथे आंबेडकरवादी तरुणांना सुद्धा तुम्हीच म्हणताय, वर्णव्यवस्थेमधील जे काही मनुवादी आहेत तुम्हीच म्हणताय की हा तरुण कुठे नक्षलवादाकडे वाटचाल करताय. तुम्हाला विकास दुबे आणि त्यांची गँग दिसत नाही का? नथुराम गोडसे आणि त्यांची गँग दिसत नाही का? तुम्हाला शरद कळसकर दिसत नाहीत का? तुम्हाला अमोल काळे दिसत नाहीत का? तुम्हाला मिलिंद एकबोटे दिसत नाहीत का? तुम्हाला संभाजी भिडे दिसत नाहीत का? म्हणजे हे सगळे शस्त्रधारी आहेत, परंतु ते नक्षलवादी नाहीत, ते आतंकवादी नाहीत, ते दहशतवादी नाहीत. काय विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे जे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या विंग आहेत खुलेआम या देशामध्ये शस्त्र बाळगतात, शस्त्राची भूमिका घेतात आणि शस्त्र बाळगून त्या ठिकाणी दिवसाढवळ्या गँग तयार करून हत्या करतात, ते तुम्हाला दहशतवादी वाटत नाही. संभाजी भिडे हा छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेतो आणि शिवप्रतिष्ठानच्या नावाखाली एक धारकरी, आता धारकरी ही संकल्पनाच मुळात पहा. म्हणजे याचा अर्थ संभाजी भिडेला आणि मिलिंद एकबोटेला वाचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्यांचं सरकार सातत्यानं प्रयत्न करतं. म्हणजे असं का होत आहे? मग हे नक्षलवादी नाहीत का? हे दहशतवादी नाहीत का? हे आतंकवादी नाहीत का? याचं विचारमंथन तुम्ही आम्ही शोधलं पाहिजे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, SBC यांनी शोधलं पाहिजे. आम्ही भाजपमध्ये काम करायचं का? आम्ही हिंदुत्ववादी संघटनामध्ये काम करायचं का? आम्ही इथे काम करून कोणाची ताकद वाढवत आहोत?
म्हणजे संघाची ताकद वाढवत आहोत, शस्त्रधारी संघटनेची ताकद वाढवत आहोत. ज्या संघटनाला या देशाचं स्वातंत्र्य मान्य नाही, या देशानं स्वीकारलेलं तिरंगा ध्वज मान्य नाही, म्हणजे अशा लोकांची आम्ही ताकद वाढवत आहोत का? याचं विचारमंथन आम्ही करणं टाळण्याची गरज आहे. आमचे काही मंडळी त्या ठिकाणी जाऊन जोक करत आहेत, संसदेमध्ये जोक करत आहेत, त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत. परंतु त्यांना हे समजलं पाहिजे, कधी काळी ते पॅन्थर होते, म्हणजे कधी काळी तुम्ही दलित पॅन्थरमध्ये काम करणारे एक पॅन्थर वाघाची डरकाळी आज जर तिथे जाऊन जोकर म्हणून बसला असाल तर समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही. याचं विचारमंथन तुम्ही केलं पाहिजे. मी देशातील सर्व दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक, एसबीसी, सर्व शूद्र, अतिशूद्र, क्षत्रिय आणि वैश्यसुद्धा तुम्हाला मी सांगू इच्छितो की या मनुस्मृतीने तुम्हाला शूद्र समजलेलं आहे. बाबांनो, तुम्ही आता सावध व्हा. सावध होण्याची वेळ आलेली आहे. या देशामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या जनसंघटना या मोठ्या प्रमाणात शस्त्र घेऊन रस्त्यावरती उतरलेल्या आहेत. आपण मात्र या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे काही संविधान आहे, आम्ही संविधानप्रेमी आहोत, आम्ही राज्यघटनेला मानणारे आहोत. जरी आम्ही आंबेडकरवादी, कम्युनिस्ट, पुरोगामी जरी असलो तरीसुद्धा आमचं शस्त्रधारी संघटन नाही. आम्ही कुठल्याही प्रकारचं शस्त्र बाळगत नाही आणि शस्त्र बाळगणाऱ्या संघटनेचं सुद्धा आम्ही समर्थन करत नाही. परंतु जे समर्थन करतात त्यांना तरी तुम्ही पुढे येऊ द्या. कसे इन्काउंटर होतात कळतच नाही. मला सांगा, विकास दुबेने स्वतःहून अटक करून घेतली, त्याला सेफ नेणं हे पोलिसांची जबाबदारी नाही का? उत्तर प्रदेशामध्ये ज्या संन्याशांचं सरकार आहे, संन्याशी हा मुद्दाम शब्द वापरलेला आहे, ज्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारची जबाबदारी होती की याच्या पाठीमागं कोण आहे. विकास दुबे हा भाजपचे अमित शहा, साध्वी प्रज्ञा सिंह, JP नड्डा, म्हणजे भाजपच्या सर्व बड्या मंडळीसोबत त्याच्या बैठका झालेल्या. हे पुढे येऊ नये. हे जर पुढे आले, संघ बदनाम होईल, भारतीय जनता पार्टी बदनाम होईल. केवळ आणि केवळ याच उद्देशाने विकास दुबे यांचा तात्काळ एन्काउंटर करण्यात आलेला आहे. त्यांच्या साथीदाराचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. जर न्यायालयामध्ये हे प्रकरण आलं असतं तर विकास दुबे पोलिसांच्या कस्टडीमध्ये सगळं काही खरं सांगितलं असतं. आणि तो जर खरं सांगितलं असता याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे आणि तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत जनसंघटनेचा जर मुखी आहे हे जर जगजाहीर झालं तर अगोदर शरद कळसकर आहेत, अमोल काळे आहेत, मिलिंद एकबोटे आहेत, आमचे संभाजी भिडे आहेत. यांचं सगळ्यांचं पितळ ऑलरेडी उघड पडलेलं आहे. पुन्हा एक विकास दुबेची एक मोठी गँग, शस्त्रधारी गँग समोर आली असती आणि ही गँग समोर येऊ नये केवळ याच भीतीपोटी त्यांनी मात्र काय केलेलं आहे, विकास दुबे यांचा सरळ एन्काउंटर केलेला आहे. आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे, सातत्याने आम्ही मागणी करतो. मी या देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी संघटनेला आवाहन करू इच्छितो की या विकास दुबे आणि यांच्या एन्काउंटर प्रकरणाची CID उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. जास्तीत जास्त निवेदनं हे पंतप्रधानापर्यंत गेले पाहिजेत. करत नाहीत आम्हाला माहीत आहे, परंतु दबाव तंत्र तरी आम्ही वापरलं पाहिजे. त्या ठिकाणी लोकशाही आहे, आम्हाला अधिकार आहे मागण्याचा. आम्ही मागणी केली पाहिजे जेणेकरून त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे. संभाजी भिडेसुद्धा चिरकाळ बाहेर राहणार नाही आणि येत्या कालखंडामध्ये आम्हाला ही चळवळ राबवणं अत्यावश्यक आहे. तिसरं सगळ्यात शेवटचं म्हणजे मुस्लिमांना बदनाम करण्याचं षडयंत्र. कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये सुद्धा कोरोना महामारी एका जमातीने आणली म्हणून मुस्लिमांना या ठिकाणी बदनाम केलं. इथे सुद्धा इस्लामिक आतंकवाद याच्याशी मुस्लिमांचा संबंध जोडलेला आहे. म्हणजे दलितांचा नक्षलवादाशी संबंध, आदिवासींचा नक्षलवादाशी संबंध,
ओबीसीचा नक्षलवादाशी संबंध आणि मुस्लिमांचा आतंकवादाशी संबंध कोण मांडतं? म्हणजे वर्णव्यवस्थेतील ब्राह्मण हेच भूमिका मांडतात. आता मी सांगितलेल्या सगळ्या प्रकरणामध्ये ब्राह्मणांचा शस्त्रधारी चळवळीशी संबंध आहे हे कोण सांगणार आहे? हे तुम्ही का बोलणार नाहीत? हे तुमची जबाबदारी नाही का? ते सांगणार नाही. ते आमच्यासारख्याने जर सांगितलं, आनंद तेलतुंबडे सारख्या विद्वानांनी जर सांगितलं, तर त्यांना 14 एप्रिलला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना अटक होती. किती मोठी दुर्दैवाची बाब आहे लक्षात. हे आमच्या बहुजनांना अजिबात समजत नाही. आम्ही आमच्यामध्येच वैरी समजून घेतो. म्हणजे आंबेडकरवाद्याचं कम्युनिस्टांचं पटू द्यायचं नाही. अलीकडे एक भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अर्धवट विद्वान हरी नरके यांनी एक लेख लिहिला होता. एकीकडे गोदावरी त्यांनी टीका केलेली आहे काल परवा, त्याच्यावर मी बोललेलो होतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कम्युनिस्ट विरोधी होते. बाबा रे, असे कुठलेही संदर्भहीन विचार तुम्ही मांडू नका. तुम्हाला विचारवंताचा दर्जा कुणी दिलेला त्याचा तरी सन्मान तुम्ही करा. या देशामधले डेमोक्रॅटिक कम्युनिस्ट हे आंबेडकरवादाच्या विरोधी नाहीत. आणि या देशामध्ये जर खऱ्या अर्थाने संघ आणि भाजपाला जर हरवायचं असेल, निवडणुकीच्या माध्यमातून, लोकशाहीच्या माध्यमातून जर हरवायचं असेल, तर आंबेडकरवादी डेमोक्रॅटिक कम्युनिस्ट, मी नक्षलवादी चळवळ म्हणत नाही, तिचं समर्थन करत नाही, समाजवादी, अलीकडे काही आंबेडकरी मंडळीसुद्धा समाजवादाकडे झुकलेली आहेत, काय हरकत नाही, आणि पुरोगामी सर्व राजकीय पक्ष आणि जनसंघटना यांनी एकत्र आलं पाहिजे. त्याचं सोल्युशन काय आहे? म्हणजे कम्युनिस्टांना बदनाम नक्षलवादी म्हणून, आंबेडकरवाद्यांना बदनाम, मुस्लिमांना दहशतवादी आतंकवादी म्हणून बदनाम करायचं, आणि तुम्ही मात्र सैराट शस्त्र चालवायची. गांधीची हत्या तुम्हीच केली, कलबुर्गीची हत्या तुम्हीच केली, दाभोळकरची हत्या तुम्हीच केली, कॉम्रेड पानसरेंची हत्या तुम्हीच केली, गौरी लंकेशची हत्या तुम्हीच केली, कोरेगाव भीमा प्रकरण तुम्हीच घडून आणलं. म्हणजे याचा अर्थ एवढे पुरावे असताना सुद्धा आमचा दलित, बहुजन, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि उर्वरित जे काही अल्पसंख्याक आहे ते सावध होत नाही. मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो, मी माझी भूमिका, माझे मुद्दे लोकशाही मार्गाने या ठिकाणी मांडलेले आहेत. मी सुरुवातीला स्पष्ट केलं, आताही स्पष्ट करतो, मी कोणत्याही शस्त्रधारी संघटनेचं समर्थन करत नाही. त्या संघाचं समर्थन करत नाही, त्याचं करणारच नाही. आणि इकडं नक्षलवादी संघटनेचं सुद्धा समर्थन करणार नाही आणि मुस्लिम दहशतवादी संघटनांचं सुद्धा समर्थन करणार नाही. फक्त एक अभ्यासक, संशोधक आणि विश्लेषक म्हणून मी भूमिका तुमच्यासमोर ठेवलेली आहे. विषय असा होता, शहरी नक्षलवादी कोण? धर्मांध मनुवादी की धर्मांध मनुवादी. आता धर्मांध मनुवादी कसे नक्षलवादी आहेत, कसे दहशतवादी आहेत, आतंकवादी आहेत, मी पुराव्यानेशी स्पष्ट केलेलं आहे. की कम्युनिस्ट, आंबेडकरवादी आणि मुस्लिम. म्हणजे याचा अर्थ या देशातले कम्युनिस्ट हे नक्षलवादी नाहीत, या देशातले आंबेडकरवादी हे नक्षलवादी नाहीत, शस्त्रधारी नाहीत, आणि या देशातले मुस्लिमसुद्धा दहशतवादी आतंकवादी नाहीत. म्हणजे या देशामध्ये नक्षलवादाला खतपाणी वर्णव्यवस्थेतील ब्राह्मणांनीच घातलेलं आहे. हे माझ्याकडे पुरावे आहेत, पुरावे तुम्ही पाहू शकता, तुम्ही अभ्यास करा. आणि या देशातील दहशतवादाला खतपाणी तर घातलं. आता सरळ तुमचं सरकार आल्यापासून मागच्या 5-10 वर्षापासून, 5 ते 7 वर्षापासून आता तुम्ही उघडे झालेला आहोत. जनतेने या उघडे झालेल्या लोकांना नागडे करण्याचं काम येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला करावं लागेल. सोल्युशन काय आहे? हे सगळं झालं, आता फापट पसारा मी सगळं सांगितलं. पुढे काय करायचं? पुढे बांधवांनो आणि भगिनींनो, आपापसात भांडत बसू नका. कम्युनिस्ट आणि आंबेडकरवाद्याला दोष देऊ नये, आंबेडकरवाद्यांनी कम्युनिस्टांना दोष देऊ नये. हे मित्र आहेत, नक्षलवाद्याचं कोणी समर्थन करू नये. आणि दुसरीकडे
समाजवाद्याला सुद्धा तिरस्कार करू नका. म्हणजे एकीकडे डेमोक्रेटिक कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, समाजवादी आणि मुस्लिम बांधवांनो सुद्धा तुम्ही सुद्धा या ठिकाणी आमच्यासोबत या. कारण मुस्लिमांना घेतल्याशिवाय या देशामध्ये समाजकारण आणि राजकारण सुद्धा करता येणार नाही. मुस्लिम समाजाने सुद्धा पुरोगामी विचाराकडे वळलं पाहिजे. एकीकडे सामाजिक चळवळ आम्हाला चालवावी लागेल आणि दुसरीकडे मात्र राजकीय चळवळ चालवत असताना संघ आणि भाजपला जर हरवायचं असेल, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी एक मागणी केली होती काँग्रेसकडे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांच्याशी युती करत असताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं असं होतं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे घटनेच्या चौकटीमध्ये आणा. त्यांची मागणी एकदम रास्त होती. परंतु काँग्रेसमध्ये सुद्धा संघाचेच लोक घुसलेले आहेत. हे प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे ही गोष्ट. ते एवढ्या लवकर कसं करतील, ते करणार नाही. म्हणून माझी प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा विनंती आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये वंचित बहुजन आघाडीचा गाडा एकट्याने तुम्हाला शक्य होणार नाही. तर येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला जेवढ्या आंबेडकरी संघटना आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल या देशामधल्या. दुसरीकडे जे डेमोक्रेटिक कम्युनिस्ट आहेत त्यांना तुम्हाला सोबत घ्यावं लागेल. समाजवादी आहेत त्यांना तुम्हाला सोबत घ्यावं लागेल. आणि इतर जे काही विचारधारेवर काम करणाऱ्या ज्या काही संघटना आहेत, सामाजिक संघटना, त्यांना सोबत घेऊन त्यांना समान राजकीय वाटा तुम्हाला द्यावा लागेल. आणि समान राजकीय वाटा जर तुम्ही दिलात तर येणाऱ्या कालखंडामध्ये या देशामध्ये एक राजकीय परिवर्तन होईल. जेव्हा भाजपची सत्ता या देशामधून जाईल त्याच वेळी या देशातला शहरी नक्षलवाद, शहरी आतंकवाद आणि शहरी दहशतवाद हा संपुष्टात येईल. शहरी येईल, ग्रामीण येईल, सगळंच येईल. मग सत्ता येऊ द्या, आम्हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दहशतवादी आणि आतंकवादी आणि नक्षलवादी तिन्ही नावं देऊन त्यांना आम्ही घोषित करू. मग सत्ता येण्यासाठी आम्हा दलित, बहुजन, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि उर्वरित अल्पसंख्याकांनी सामाजिक आणि राजकीय, ठीक आहे, सामाजिक संघटना वेगळ्या, निवडणुका येईपर्यंत आपापल्या पद्धतीनं कामं करा, पण निवडणुका आल्यानंतर एकत्र या. दुसरी एक लढाई याच्यामध्ये केवळ निवडणुकीच्या माध्यमातून लढाई लढत असताना दुसरीकडे बामशेपचं एक मोठं चळवळ सुरू आहे. ते सरळ सरळ ब्राह्मणावर अटॅक करतात. त्यांची एक बाजू बरोबर आहे, परंतु अर्धे तिकडं अर्धे इकडं प्रत्येकजण महाराष्ट्रातील आंबेडकरवादी हे बामशेपला शिवाय देतात. त्यांना समजून घेत नाहीत, ते यांना बोलतात. ठीक आहे, स्लोगन वेगवेगळे आहेत. या देशामध्ये वेगवेगळे महामानव आहेत. बाबासाहेबाला मानणारा समुदाय जय भीम म्हणतो. या महाराष्ट्रामध्ये एक मोठा छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा समुदाय जय शिवराय, जय जिजाऊ. एकीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात धनगर समुदाय आहे, जय अहिल्या, म्हणजे प्रत्येकाने आपापल्या महामानवाच. मातंग समुदाय जय लवजी. आणि सांगण्यात तात्पर्य एकच आहे की वेगवेगळ्या समुदायाचे वेगवेगळे महामानव या ठिकाणी जाणीवपूर्वकरित्या संघाने निर्माण केलेले आहेत. म्हणजे जातीचं संघटन सुद्धा, लिंगायत समुदाय सुद्धा महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात. जय बसवांना. म्हणजे याचा अर्थ त्या त्या महामानवांना जातीमध्ये केंद्रित करून टाकलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा ज्या मर्यादा त्यांच्या समर्थकांनी आणलेल्या आहेत त्या मर्यादेतून महामानवाला बाहेर काढलं पाहिजे. महामानवांना जातीत बंदिस्त केल्यामुळे चळवळी जातीच बंदिस्त झालेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या जातीपुरतंच विचार करत आहे. आमच्या जातीचा विकास झाला पाहिजे, शैक्षणिक सामाजिक प्रगती झाली पाहिजे. अहो कशी होईल शैक्षणिक सामाजिक प्रवृत्ती? वर बसले शस्त्रधारी, त्यांच्याकडे बंदुकीच्या गोळ्या आहेत, तलवारी आहेत,
आणि संसदेमध्ये सुद्धा तेच जाऊन बसलेले आहेत. तुमचा कसा शैक्षणिक सामाजिक प्रगती होईल? होणार नाही बांधवांनो, भगिनींनो. तुम्हाला एकाच मुद्द्यावरती एकत्र यावं लागेल, जय भारत यासाठी. कारण आम्ही सर्व भारतीय आहोत आणि भारतीय असल्यामुळे भारताबद्दल आम्हाला प्रेम आहे. जय भारत जेव्हा आम्ही म्हणू तर त्यावेळी आम्ही सर्व भारतीय, सर्वजण भारतीय नागरिक आहोत आणि या भारताचं संविधान वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे. आणि एकत्र येण्याची जी काही भूमिका आहे, हे येत असताना आणखी एक मोठी चळवळ आम्हाला चालवावी लागणार आहे. ती म्हणजे एकीकडे चीनी मालावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत, दुसरीकडे ज्या जपाननं EVM मशीन बनवलेलं आहे, ते EVM मशीन आत्ताचं आलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे जनतेच्या मतावर आलेले आहे का EVM वरती आलेलं आहे, याच्यामध्ये शंका आहेत. मग EVM एक मोबाईलसारखं यंत्र आहे, लाईट बिलच्या मीटरसारखं यंत्र आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे ते. म्हणजे जसं जे लाईट बिल येतं ते बिल कमी करण्यासाठी त्यातल्यामधले जे काही टेक्निकल व्यक्ती आहेत, काहीतरी चिप टाकतात, काहीतरी खोड्या करतात आणि 5,000 रुपयाची लाईट बिल 100 रुपयावर आणतात की नाही पहा. म्हणजे मीटर काय आहे ते इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे. मोबाईलमध्ये सुद्धा खोड्या करता येतात, कॉम्प्युटरमध्ये खोड्या करता येतात. मग EVMमध्ये का खोड्या करता येत नाहीत? म्हणजे ज्या मेड इन जापाननं ते EVMचं तंत्र विकसित केलेलं आहे, ते जापान वापरत नाही. तिथं बॅलेट पेपरवर मतदान होतं, पण आमच्या भारतामध्ये मात्र EVMवर मतदान घेतलं जातं, ज्याच्यावरती शंका आहे. म्हणजे आम्ही मोबाईलमध्ये गडबड करू शकतो. काल परवाच एक ट्रेंड निर्माण झाला पोलिसांना सावध करण्याचा व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, की 140 क्रमांकावरून जर फोन आला तर तो फोन उचलू नका, कारण तुमचे अकाउंटमध्ये असलेले सगळे पैसे गायब होतील. आता मग तुम्ही निर्माण केलेल्या तंत्रज्ञानावर तुमचा जर विश्वास नसेल, तुमचे पैसे गायब होत असतील, मीटरचं बिल कमी येत असेल, या सगळ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर जर तुमचा विश्वास नसेल, तर EVM मशीनवरती कसा विश्वास आहे? म्हणजे काही एखाद्या किलोमीटर अंतरावर जर XYZ उमेदवाराला उदाहरण द्यायचं असेल, 6 लक्ष इतके मतं आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला 4,50,000 इतके मतं आहेत, आणि जर त्या संबंधित व्यक्तीने जसं मीटरमध्ये चिप टाकून खोड्या करता येतात, तसं EVMमध्ये रिमोटच्या द्वारे दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला पहिल्या क्रमांकाचे 1 लक्ष मते ट्रान्सफर करता येतात. ते जर मते ट्रान्सफर झाले म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार तुमचा विजय झालेला आहे. म्हणजे जनतेनं मतदान करून देखील पहिल्या क्रमांकाचा जो उमेदवार आहे तो विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचलेला, विजयी झालेला, EVMने दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवार विजयी केलेला आहे. जर अशा प्रकारच्या शंका असतील तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये EVM हटाव आणि और लोकतंत्र बचाव ही सुद्धा मोहीम आम्हाला घेऊन पुढे जावं लागेल. अंतिमता, निष्कर्षता मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, OBC आणि मुस्लिम आणि इतर सर्व समुदायांनी एका विचारधारेवर, ठीक आहे विचारधारा वेगवेगळे राहू द्या, समाजवादी, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, अण्णाभाऊवादी आणि इतर जे काही महामानवाचे विचार घेऊन फुले शाहू आंबेडकर, अण्णाभाऊचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, शिवरायांचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो, जिजाऊचा महाराष्ट्र आम्ही म्हणतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये राजकीय एकजूट झाल्याशिवाय भाजप आणि संघाला हरवणं शक्य नाही. आणि देशातल्या नक्षलवादी, दहशतवादी आणि आतंकवादी चळवळी जर कुणी चालवत असेल तर ते म्हणजे मनुवाद या ठिकाणी चालवत आहे. हे अंतिमतः मी निष्कर्ष काढतो. कारण मनुवाद हे नक्षलवाद,
दहशतवाद आणि आतंकवादाचा जनक आहे, त्याचा पोषक आहे, त्याचा नियंत्रक आहे. आणि मनुवादाला जर संपवायचा असेल तर येणाऱ्या कालखंडामध्ये बहुजनांची, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि अल्पसंख्याकांची एकजूट होणे अतिशय गरजेचं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि निष्कर्ष मी थांबतो. जय भारत, लाल सलाम. आपले काही प्रश्न असतील तर स्क्रीनवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता. मी निश्चितपणे त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. राहुल गजरवाड म्हणत आहेत, नाईस स्पीच सर, थँक्यू व्हेरी मच. LD निलकंठे सर म्हणत आहेत, खरे संशोधक आहात सर. धन्यवाद सर. आपलं प्रेम, आपला अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. प्राध्यापक CL कदम सर खूप छान सर म्हणत आहेत, धन्यवाद सर. कॉम्रेड पिराजी गाडेकर यांनी खूप छान, अभिनंदन सर. विक्रम इनकरजी, माधव भुयारी, व्हेरी गुड, धन्यवाद. मधुकर सूर्यवंशी खूप छान सरजी, धन्यवाद. पिराजी गायकवाड म्हणत आहेत, भुयारी साहेब आपण परिपूर्ण अभ्यास करूनच हे विवेचन करता, धन्यवाद सर. काही आपले प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे विचारू शकता. आवी पाटील जुबरे म्हणत आहेत, विकास दुबे एन्काउंटरवर थोडं भाष्य केलं तर बरं होईल, कारण आता न्यायव्यवस्थेची देशाला गरज नाही असं वाटत आहे. अगदी आवी पाटील जुबरे, मी विकास दुबे या गँगचा पर्दाफाश करण्यासाठीच या ठिकाणी आपल्यासमोर बोलत आहे. विकास दुबे यांचा एन्काउंटर एवढा तडकाफडकी का झाला याचं विश्लेषण मी केलेलं आहे. पुनश्च एकदा मी सांगू इच्छितो की विकास दुबे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणीत हिंदुत्ववादी जनसंघटनेचा कार्यकर्ता आहे. मागच्या 30 वर्षापासून तो शस्त्रधारी चळवळ चालवतो आणि या शस्त्रधारी चळवळीचा पर्दाफाश होईल. विकास दुबे न्यायालयामध्ये खरं सांगेल आणि त्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनसंघटनेशी संबंध येऊ शकतो. संबंध आला तर देशामध्ये ऑलरेडी कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचं नाव आलेलं आहे. डॉक्टर कलबुर्गी, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि गौरी लंकेश, डॉक्टर नरेंद्र दाभोळकर या प्रकरणामध्ये, शरद कळसकर, त्यानंतर अमोल काळे यांची नावं आलेली असल्यामुळे या ठिकाणी विकास दुबे आणि त्यांच्या साथीदाराची नावं जर पुढे आली तर निश्चितपणे संघ बदनाम होऊ शकतो. याच उद्देशाने तडकाफडकी त्यांचं एन्काउंटर केलेलं असावं अशा प्रकारचा मला सुद्धा संशय आहे. मला वाटते आपल्या सर्वांचं प्रश्नांचं निरसन झालं असेल. पुन्हा एकदा जय भारत, लाल सलाम.